संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे। ऐन दिवाळीच्या काळामध्ये शेतकऱ्यांवर हे अस्मानी संकट ओढवलेलं आहे। शेतकरी दुःखात असताना दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला आहे। सढळ हाताने मदत करायची सरकारची तयारी नसल्याची टीकाही पवारांनी केली आहे। पाहूयात। तर राज्यातील शेतकरी असेल किंवा आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, एका बाजूला पूरग्रस्त राज्यातील शेतकऱ्यांना जनतेला कशा पद्धतीने आपण दिवाळीच्या शुभेच्छा द्या? असं आहे की आजचा जो दिवस आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत शिंदे आणि त्यांच्या सगळ्या संघटनेच्या सहकार्यांनी बसून एक निर्णय घेतला आणि तो निर्णय की आजचा दिवस दिवाळी साजरी करायची नाही। आणि त्याचं महत्त्वाचं कारण आपण बघितलं गेले महिनाभर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होती, काही ठिकाणी पूर होता, काही ठिकाणी महापूर होता आणि याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त झाली। शेती नुसती उद्ध्वस्त झाली नाही तर पीक या जमिनीत यायचं ती जमीनच खरडून गेली आणि त्यामुळे हा सवन शेतकरी हा अत्यंत अस्वस्थ आहे। त्याच्या दृष्टीनं जमीन शेतीची हे त्याचं सर्वस्व आहे आणि त्याचं सर्वस्व केलं तर कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरा करणार आणि म्हणून त्याच्या या दुःखामध्ये आमच्या संघटनेनं सहभागी व्हायचा निर्णय घेतला। दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की संकट येतात, येत नाही असं नाही, पण अशा वेळेला ज्यांच्या हातात राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची ही जबाबदारी असते संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढायला हातभार लावायचा। आता राज्य सरकारने काही चोखडी रक्कम काही लोकांना जाहीर केली, पण नुकसानीचं स्वरूप हे बघितल्याच्या नंतर या चोखडी रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभं करण्यासाठी होईल असं त्यांना वाटत नाही आणि त्यामुळे राज्य सरकारवर सुद्धा हा संकटग्रस्त नाराज आहे। मला असं वाटतं माझा या सगळ्या प्रश्नाकडे बघायचा दृष्टिकोन हा वेगळा आहे। इथं मी राजकारण आणू इच्छित नाही, पण संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नाची पराकाष्ठा ही केली पाहिजे आणि ती तयारी राज्य सरकारला आणि लोकांनी सुद्धा दाखवली, पण मोकळ्या हाताने मदत करण्याची तयारी आत्तापर्यंत दिसत नाही। त्यामुळं नाईलाजानं आजचा दिवस साजरा करायचा नाही असा निर्णय आमच्या संघटनेला घ्यायला लागला। मी एवढं सांगू इच्छितो की हे जे काही घडतंय हे दुःखद आहे, त्याच्यात अधिक भाषा नको। पुरंदरमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी शेतकऱ्यांनी मोबदला अजून आम्हाला डिक्लेअर झाला नाही, त्यामुळे नाराजी कुठेतरी व्यक्त केलेली आहे। त्याची तुम्ही संवाद साधला, काय नक्की? मोबदला हा विषय नाही, त्यांनी जे विषय मांडले एक तर त्यांचं म्हणणं होतं ही जागाच बदला। आता हा निर्णय काही मी घेऊ शकत नाही, काही इथे अधिकारी घेऊ शकत नाही, केंद्र सरकारचा हा प्रश्न आहे। जर विमानतळ कुठं काढायचा हा निर्णय शेवटी केंद्र सरकार घेईल। प्रश्न असा आहे की जिथे
काढला जाईल त्या सवंत शेतकऱ्यांची शेती ही ताब्यात घेतली जाईल आणि अशा सगळ्या वर्गाचं पुनर्वसन आणि त्यांची नुकसान भरपाई कशी द्यायची, कशी दिली जाईल यासंबंधी या सवंत शेतकरी वर्गाच्यात अस्वस्थता आहे आणि त्यामुळं विरोधसुद्धा आहे. आमच्या सगळ्या चर्चेमध्ये मी एवढं सांगितलं की कुणीतरी गैरकायद्याने तुमची जमीन काढू शकत नाही. विमानतळ झाला पाहिजे हे जर सगळ्यांचं म्हणणं असेल तर ज्या जागेवर होणार आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या जमीन मालकांचं तिथं फळबागात आणखी शेती आहे, पाणी आहे, लिफ्ट इरिगेशन आहे आणि त्यामुळे त्यांना उद्ध्वस्त करून चालणार नाही. त्याला योग्य ती नुकसान भरपाई आणि पर्यायी जमीन या दोन्ही गोष्टी द्याव्यात ही मागणी त्यांची होती. मी त्यांना एवढं सांगितलं की मी राज्य सरकारला, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना विनंती करणार आहे की तुम्ही या कामाच्यासाठी बैठक बोला आम्हाला लोकांच्या उपस्थितीतून आणि यातनं काहीतरी मार्ग काढा. असा निर्णय आमच्या बैठकीत काल झालेला आहे. दिवाळी संपल्यावर मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेईन आणि ते सांगतील त्यावेळेला याच्या चर्चा राहील. साहेब, निवडणूक आयोगावर सर्व विरोधकांनी ताशेरे ओढलेले आहेत. निवडणूक आयोगाला उत्तर देता येत नाही. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.